भारतीय महिला क्रिकेट संघानं विश्वचषकाला गवसणी घालत एक इतिहास रचलाय। सध्या भारताच्या वर्ल्ड चॅम्पियन लेकींवर कौतुकाचा वर्षाव होतोय। भारतीय महिला क्रिकेट संघानं डी.वाय. पाटील स्टेडियम मध्ये इतिहास रचला। दक्षिण आफ्रिकेला पराभवाची धूळ चारत पहिल्यांदाच आयसीसी वर्ल्ड कपच्या ट्रॉफीवर नाव कोरलं। दक्षिण आफ्रिकेचा संघ 246 धावांवर सर्वबाद झाला आणि संपूर्ण देशभरात एकच जल्लोष सुरू झाला। हरमनप्रीत कौर महिला वर्ल्ड कप जिंकून देणारी पहिली कर्णधार ठरली। यानंतर हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात विजयाची ट्रॉफी उंचावली। शफाली वर्मा आणि दीप्ती शर्मा भारताच्या विजयाच्या शिलेदार ठरल्या। अंतिम सामन्यात शफालीनं 87 धावा केल्या आणि 2 विकेट्स घेतल्या, तर दीप्तीनं 58 धावा केल्या आणि 5 विकेट्स घेतल्या। एका खेळाडूला रनआउटही केलं। हरमनप्रीत कौरच्या विनिंग कॅचमुळे कोट्यवधी भारतीय क्रिकेट चाहत्यांचं स्वप्न साकार झालं। भारतीय संघ जिंकताच सर्वच खेळाडूंच्या डोळ्यात अश्रू होते। हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना या एकमेकांना मिठी मारत प्रचंड भावुक झाल्याचं पाहायला मिळालं। भारताच्या लेकींवर आता सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होतोय। हा ऐतिहासिक विजय असल्याचं म्हणत पंतप्रधान मोदी यांनीही टीम इंडियाचं कौतुक केलंय। शाबास टीम इंडिया, तुम्ही संपूर्ण देशाचा अभिमान उंचावला, अशा शब्दात सचिननं कौतुक केलंय। तर कालच्या विजयानंतर रोहित शर्माही भावुक झाला। रोहित आभाळाकडे पाहतानाचा फोटो व्हायरल होतोय। भारतीय महिला संघानं इतिहास रचल्याचं विराट कोहलीनं म्हटलंय।